फॉर्च्युनेटली आमचं गेलंय पण बाजूच्या नाही गेलं. माझा प्रश्न असा आहे की महारेरासारखी एक कॉम्पिटंट अथॉरिटी जी इतर वेळी नवीन कन्स्ट्रक्शनवर नेहमी एक वचक ठेवून असते, पण रिडेव्हलपमेंटची जेव्हा गोष्ट येते किंवा पागडीची जेव्हा गोष्ट तेव्हा महारेराला काही अथॉरिटी नाहीये. तर जेव्हा तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटीची गोष्ट करता तर महारेराला ही अथॉरिटी द्या तर चालतील का, किंवा महारेरा ही तुम्हाला वाटतं का की कॉम्पिटंट अथॉरिटी आहे? बघा, मुंबईमध्ये साधारणपणे 14,500 ते 15,000 इमारती ज्या सेस्ट आहेत किंवा उपग्रह प्राप्त आहेत. माझं मत स्पष्टपणे असं आहे की जी आपण अमेंडमेंट आणली होती दोघांना फेअर होती, दोघांना बरोबरची होती. जे जागा मालक आहेत त्यांना पहिली संधी देत होतो आणि तेव्हा टेनंटशी त्यांना साधारणपणे सहमती लागत होती. तसंच जर जागा मालकांना जमत नसेल तर टेनंट्सचा मार्ग मोकळा आहे, जो काही विकासक नेमायचा तो, आणि विकासक नेमल्यानंतर जागा मालकाला कॉम्पन्सेशन मिळत होतं. तर म्हणणं एवढं साधं सोपं आहे की सगळं काही बाहेर एकाच अथॉरिटीवर टाकण्यापेक्षा, एकाच प्राधिकरणावर टाकण्यापेक्षा तुम्ही जे चालू आहेत त्याला थोडा मार्ग सोपा करून द्या. आता रेराचा पण जो विषय मी आपल्याला आठवत असेल अधिवेशनात ह्याच मांडलं होतं की SRA ला पण रेरासारखी एक अथॉरिटीची जरूर आहे. कारण रेरामध्ये आता किती वर्ष केसेस काही काही पेंडिंग आहेत. आदित्य हिंदी में बताइए कि अभी चुनाव कभी अनाउंस हो सकते हैं और इसको लेकर के बीजेपी ने कई सारी चीजों का अनाउंसमेंट किया है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.